हे काय रजनी, आलीस काय, चाललीस काय? बरं वाटत नाहीये का? काय ग वेडाबाई, मग आलीस कशाला? काय तरी तुम्ही मुलीनं तुम्हाला सांगून कधीच कळत नाही बाई. थांबा थांबा जरा, किती काळजी कराल. आणि मी घरी नाही जाते, मी दाभोळकरांकडे मीटिंगला चालली आहे. मी आणि जय. अगं पण ती पोस्टपोन झाली होती ना मीटिंग? हो, माझ्यामुळे झाली होती ना. आणि मला नाही आवडत हो माझ्यामुळे कुठलंही काम अडून राहिलेलं. आणि स्पेशली जयच्या संदर्भात असेल तर नाहीच नाही. त्याला त्रास नको व्हायला कुठल्या गोष्टीचा. शिवाय जयनी खूप मेहनत घेतली आहे ना दाभोळकरांच्या संदर्भात. सो मी आले, दाभोळकरांशी बोलले, त्यांना फोन केला, रिक्वेस्ट केली आणि मीटिंग फायनल केली. एक मिनिट हा, म्हणजे मलाच असं दिसतंय का ते खरं आहे मला कळत नाहीये, पण आता सुद्धा मी फार मोठी चूक केल्यासारखी का चेहरे आहेत सगळ्यांचे? अरे कधीतरी माझं कौतुक करत जा. मला काही ॲलर्जी नाहीये कौतुकाची. छान केलंस तू. अरे रजनी, अगं बरं नव्हतं ना तुला, आलीस तू? हो, पण आता जरा बरं वाटतंय. मीटिंग होती ना म्हणून आले. हो पण हो, जय बोलला मला. मी बोलले दाभोळकरांशी तर ते म्हणाले या मीटिंगसाठी. रिअली? सॉरी. दाभोळकरांना कन्व्हिन्स केलंस तू? गुड जॉब. अगं दाभोळकरांना कन्व्हिन्स करणं फार अवघड असतं. जयला तर चांगलीच कल्पना आहे त्याची ना जय? छान, म्हणजे मीटिंग होतीये तर. मीटिंग झाली की कळवा मला. हो, मी जरा बाहेर जाऊन येते. जय चल, नाही तर उशीर होईल पुन्हा आणि पुन्हा मीटिंग पोस्टपोन होईल. काय चल ना, चल चल लवकर चल. कशाबद्दल? अरे दाभोळकरांबद्दल आतापर्यंत फक्त ऐकलं होतं. पहिल्यांदा प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर मीटिंगला बसणार. आज तू प्रेझेंटेशन करायचं, मी फक्त तुझ्या बरोबर असेल, तुझी साथ द्यायला. ओके. ऍक्च्युली तुला सांगू, मला ना या मीटिंग पेक्षा, या प्रोजेक्ट पेक्षा तुझ्या बरोबर मला हे काम करायला मिळतंय ह्याचा मला जास्त आनंद होतोय. तुला माहितीये, मला कधीपासून वाटत होतं की आपण एका प्रोजेक्टवर काम करावं. आपलं ट्युनिंग खूप छान आहे ना,
आपण काहीही केलं ना तरी ते उत्तमच होणार, हो ना? तू का बोलत नाहीयेस? तुला टेन्शन आलंय का? वरीच आहे, मी आहे ना. येस सर. हो आलेत ना. ओके सर. एक्सक्यूज मी हा? सर बिझी आहेत थोडे. तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी काही घेणार? नाही थँक्स. ओके. मी आलोच, जरा एक फोन करतो. आत्ता कोणाला फोन करायचा आहे? येतील. मित्राला फोन करायचा, आलोच. अरे खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. पुढच्या वेळेला याल तेव्हा डील फायनल करून टाकू. ओके, नाईस मीटिंग यू. बाय बाय. एक्सक्यूज मी सर. ओ मिस रजनी, आलात तुम्ही? गुड. सर जयराम सुद्धा आले. इट्स ओके. तुम्ही आलायत ना? आपण केबिन मध्ये बसूया. या शुअर. नो फोन कॉल्स, नो डिस्टर्बन्स. ओके. येस सर. हॅलो, तुला खरंच राग नाही ना आला? मगाशी जेव्हा मीटिंग पोस्टपोन झाली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं मला. पण आता मीटिंग होतीये हे चांगलंच आहे ना. हा मग रजनीने फोन केला म्हणून का होईना, पण बघ नीट लक्ष देऊन मीटिंग करा. गिव्ह युअर बेस्ट. बाकी भेटल्यावर बोलू. हो, मी वेळेवर येईन आणि मग आपल्या ठरलेल्या प्लॅनिंग प्रमाणे. हो जय, लक्षात आहे माझ्या. पण इथे लवकर यायचं म्हणून तिथून निघायची घाई करू नकोस. मी वाट पाहिन. आणि हो, पप्पांसमोर तू. पप्पा? कोण पप्पा? जय, माझे पप्पा. ते कुठे आहेत? अरे असं काय करतोयस तू? ज्यांच्यासोबत मीटिंगला. हा, मी त्यांच्यासोबत मीटिंग नाही करणार आहे. हा, मी मिस्टर दाभोळकरांसोबत मीटिंग करणार आहे. हो तेच ते. जय, तू थट्टा करतोयस. अगं नाही ग. ए पण तुला बोलायचंय का तुझ्या पप्पांशी? नको, तूच चांगलं बोलतोस माझ्या पप्पांशी आणि अगदी मुद्द्याचं बोलतोस. ऑल द बेस्ट. थँक्यू. संध्याकाळी अंधेरीला भेट. बाय. बाय. एक्सक्यूज मी, तिथे मॅडम होत्या, त्या कुठे गेल्या? आत मीटिंग साठी गेलेत. ओके, आत्ताच गेल्यात का? हो सर. थँक्यू. एक्सक्यूज मी सर, तुम्ही आज जाऊ शकत नाही. मी सुद्धा त्याच मीटिंगसाठी आलोय. पण सरांनी तसं काही सांगितलं नाही. असं कसं होईल? अहो, मी पण देव टूर्स कडनंच आलोय. तुम्ही हवं तर फोन करून विचारा त्यांना. सॉरी सर, पण सरांची ऑर्डर आहे. नो डिस्टर्बन्स, नो फोन कॉल्स. पण मॅडम मी. सॉरी सर. सो आय थिंक आपण सुरू करूया. नाही येतीलच जयराम. नाही, ते येतीलच, पण मिस्टर जयरामला याला नेहमीच उशीर होतो. माझ्यासाठी हा अनुभव काही नवीन नाहीये. नाही, आम्ही एकत्रच आलोय. ऍक्च्युली बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून ते बाहेर गेलेत कॉल करायला. येतील येतील. अच्छा, त्यांना आत्ताच फोन करायची काही गरज होती का? नाही म्हणजे या आधीचे जे क्लायंट होते ते सुद्धा खूप महत्वाचे होते. त्यांची अत्यंत महत्वाची मीटिंग होती. ते सुद्धा मीटिंगसाठी थांबलेच होते ना. म्हणजे त्यांनी नाही केला फोन.
अर्जंट असेल कदाचित सर. ही मीटिंगही तितकीच अर्जंट आहे. एकदा पोस्टपोन केलेली मीटिंग मी पुन्हा ठेवली याचं कारण तुम्ही आहात. कारण तुम्हाला बरं नसतानाही तुम्ही मीटिंग अटेंड करताय. आय रिअली अप्रिशिएट दॅट. थँक्यू सर. मला वाटतं मिस्टर जयरामचा खूप महत्वाचा कॉल चालू आहे. आपण सुरू करूया. सर आय थिंक त्यांचा कॉल झाला असेल. रिसेप्शनिस्टनी आत सोडलं नसेल. तुम्ही इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या ना तशा. मिस रजनी, मी तुम्हाला या प्रोजेक्टवरती इन्व्हॉल्व केलंय. आय थिंक माझा डिसिजन चुकीचा नाहीये. येस सर. मिस्टर जयराम बाहेर आले असतील तर त्यांना आतमध्ये पाठवा. ओके सर. एक्सक्यूज मी सर, तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. थँक्यू. तुम्ही एखाद्याची बाजू खूप छान सांभाळून घेता मिस रजनी. नाही तसं नाही आहे सर. सर तुम्ही विचार करा. तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल, तुमच्या परफेक्शनिस्ट असण्याबद्दल आम्ही खूप ऐकलंय सगळ्यांनीच. अशा तुमच्यासारख्या एका सक्सेसफुल बिझनेसमनला देव टूर्समध्ये परत आणणं हा एक टास्क होता सर, जो जयरामनी पूर्ण केलाय. सर तुमच्यासारख्या माणसाला परत एका कंपनीकडे घेऊन येणारा माणूस काहीतरी कॅलिबर, काहीतरी कपॅसिटीज असतीलच ना त्याच्याही. आणि आय एम शुअर सर ह्या प्रोजेक्टच्या बद्दल सुद्धा चांगलेच रिझल्ट्स मिळणार तुम्हाला. आय एम शुअर. येस. आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो आत्ता. खूप कौतुक करत होत्या मिस रजनी तुमचं. म्हणजे माझ्यासारखा क्लायंट तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती एकट्यानं देव टूर्स मध्ये परत आणलात, कुठल्याही शिफारसी शिवाय. आपण सुरू करूया का? हो. अगं अदिती, झाला की नाही तुझा स्वयंपाक? हा म्हणजे अण्णांची तर जेवणाची आणि औषधाची सगळ्याची वेळ झाली ना. बहिणी सगळं झालंय. सगळं झालं. तुझं ना हे असं असतं बघ. अगं भात लावला असतं ना मी. बहिणी उसळ करत होते ना, त्याच्या बाजूलाच कुकरही लावला होता. बाई ग, अगं पोळ्या करायच्या राहिल्यात. बहिणी झालंय. बाई तुझ्या कामाचा स्पीड बघितला ना की मला आश्चर्यच वाटतं ग. ए माहेरी कधी कामं केलीच नसशील ना. परिस्थिती खूप काही शिकवते माणसाला. चांगलंय तुमच्यासाठी. हे काय ग? अगं नाही म्हणजे घाई गडबड झाली ना जेवण करताना. नाही म्हणजे जेवणाला चव असेल ना. नाही काय होतं कधी कधी ना घाई गडबडीत जेवणाला चव येत नाही. म्हणजे त्याच्यामुळे बहिणी सगळं बरोबर आहे ना. मस्त. छान आहे छान आहे. पण काय ग आज तुझी घाई कशाला चालली इतकी? ऍक्च्युली वेळेत घरी पोहोचायची इच्छा आहे. म्हणजे जय पण वाट बघत असेल ना. लव्वाड हे सांग ना मग. हा म्हणजे जयासाठी चालली का ही सगळी धावपळ?
चालू दे छान आहे छान आहे. मज्जा आहे बाबा. तुमचं काय बाबा, राजा राणीचा संसार. सासऱ्यांची खिटखिट नाही आणि माहेरच्यांचा तो प्रश्नच नाही तुझ्या बाबतीत. आमचं बघ, दोन्हीकडे सांभाळायला लागतं. मग तुला सांगू का, नाही म्हणजे तुझ्या आजची उसळ आहे ना, आईला माझ्या इतकी आवडते अगं. नेहमी कौतुक करत असते. आधी तिने उसळ केली ना की मला आण. तिला जरा ना नेऊन देते. आत्ता वहिनी, ऍक्च्युली मला निघायचंय. अगं जाशील ग, मी काय करते, डबा ठेवते आणि पटकन येते. तू एक काम कर, तोपर्यंत अण्णा नाही ना, जेवण वाढ, औषध दे. मी आलेच. काय केलीस ग उसळ, खरंच मीच खाणार सगळी. विरारहून निघायला उशीर होईल. अण्णा, जेवून घ्या. मग जेवल्यानंतर औषधही घ्यायची आहेत ना? हो, आणि हे बघ, तू जेवूनच जा. अण्णा नको, मी घरी गेल्यावरच जेवेन. मग म्हणजे जयलाही तेवढीच सोबत ना. मग वेळेत निघ, उशीर नको करूस. अण्णा, तुम्ही काळजी नका करू. अगं दगदग करू नको म्हटलं तर ऐकत नाहीयेस. काळजी नाही का वाटणार मग? अहो अण्णा, कसली दगदग. मला तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली, मी आले. अण्णा, काय झालं? हट्टी तुम्ही ऐकणार नाही. तू काय जय काय, तू एवढं सांगतो तेवढं तरी ऐका. तुम्ही तुमची काळजी घ्या, मला काही नाही झालंय. अण्णा, जेवून घ्या, नाहीतर जेवण थंड होईल. हो मी जेवतो, पण तू निघ आता. वहिनी आल्यावर निघते. आणि जर मला उशीर झालाच तर जय येईल ना मला स्टेशनवर घ्यायला. नाही, शोभाला यायला उशीर होईल. आणि आज अभि ऑफिस मधून उशिरा येणार आहे, तेव्हा तू लवकर निघ. तुम्ही जेवून घ्या आधी. हो. उसळ केलीस का? तुम्हाला आवडते ना? हो. वा अदिती, उसळ खूप छान झाली. सर, मला वाटतं जयरामनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले. आय नो, मुद्दे पटलेले आहेत मिस रजनी, पण या मुद्द्यांवरती तुम्ही जेवढ्या फर्म आहात तेवढे मिस्टर जयराम मला दिसत नाहीये. म्हणजे तुमचा त्यांच्यावरती जेवढा विश्वास आहे तेवढा त्यांचा स्वतःवर विश्वास दिसत नाहीये मला. नाही सर, मी स्वतः खूप कन्व्हिन्स्ड आहे या प्रेझेंटेशन मधल्या प्रत्येक पॉइंट बद्दल. फक्त तुम्ही ते एकदा अप्रूव्ह केलं की मग मी पुढचं प्रेझेंटेशन बनवेन. म्हणजे क्लिअर आयडिया येईल आणि मला हे डील क्लोज करता येईल. सो इट मीन्स यासाठी आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल, हो ना मिस रजनी? सर, प्रेझेंटेशन रेडी झालं की आपण भेटू. ठीक आहे. मिस्टर जयराम, तुमचा फोन वाजतोय. नाही सर, इट्स ओके. घ्या. अहो नाही, घ्या, काहीतरी महत्वाचं असेल. हॅलो. मी विरारहून निघाले. तू वेळेत पोहोचतोयस ना घरी? हो.
कुठेस तू? अजून तिथेच आहेस का? हो. सॉरी सॉरी सॉरी. मग पप्पा असतील ना तिथे समोर तुझ्या? हो, मी वेळेत पोहोचेन घरी. मीटिंग ऑलमोस्ट संपलीच. लवकर ये. बाय. घरून फोन होता का? हो. कोणाचा फोन होता? बायकोचा? सर, जयरामचं लग्न झालं नाहीये अजून. ही स्टील सिंगल. म्हणजे तसा रूल आहे ना आमच्या कंपनीत. ओ येस येस, आय नो. देव टूज मध्ये लग्न झालेली व्यक्ती किंवा लग्न झालेलं जोडपं काम करू शकत नाही, राईट? या पण मग समजा एखाद्या माणसानं लग्न केलं किंवा त्याचं आधी लग्न झालंय असं कळलं, तर मग काय करतात तुमच्याकडे?